मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, तुम्ही काय मागणी केली आणि का बरं तुम्हाला असं वाटतं की मागणी करावी लागली? असं आहे की मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग. त्यांनी ज्या पद्धतीचे निमाला धरून निमाला न परत 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 एक एक मिनिट हा. There was a live film here, sir. Please, huh? Don't read it. रोलिंग. Rolling. No read it. तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, चांदेवाल आयोग सार्वजनिक करावा अशी मागणी केलेली आहे. असं आहे, मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग. त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी त्या मुंबईमध्ये गैरकारभार केला होता, अनेक त्यांच्यावर आरोप होते, त्याच्यामुळे मी त्यांची बदली करून आम्ही त्यांना सस्पेंड केलं, सरकारी नोकरीतून सस्पेंड केलं. आणि त्याच्यानंतर त्याला सरकारी नोकरीतून सस्पेंड केल्यानंतर परमवीर सिंगने माझ्यावर आरोप लावले आणि ते आरोप लावल्यानंतर 100 कोटीचा आरोप लावला. ते आरोप लावल्यानंतर मीच राज्य शासनाला विनंती केली की याची संपूर्ण आपण चौकशी करावी. त्याच्यानंतर राज्य शासनाने हायकोर्टचे जस्टिस आदरणीय श्री चांदीवाल साहेब यांच्यावर ती जबाबदारी दिली आणि त्यांना नियुक्त केलं आणि त्यांना सांगितलं याची चौकशी करा. त्यांनी न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी 11 महिने चौकशी करून 1400 पानाचा अहवाल माझ्यावर झालेल्या आरोपाचा सरकारला दिला 4 वर्षापूर्वी. सातत्याने मी राज्य शासनाला विनंती करतो आहे की माझ्यावर जे आरोप झाले त्याची जी निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेबांनी चौकशी केली, तो 4 वर्षापासून आपल्याकडे अहवाल आहे, तो जाहीर करा, सार्वजनिक करा, लोकांपर्यंत जाऊ द्या, म्हणजे लोकांना माहीत पडेल की त्या 11 महिन्याच्या चौकशीमध्ये आणि 1400 पानांच्या अहवालामध्ये काय आहे. आणि यासाठी मी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना 10 पत्र लिहिलीत, आतापर्यंत सचिवांना पत्र लिहिलीत, पण राज्य शासन हा अहवाल सार्वजनिक करायला तयार नाही. त्याच्यामुळे मी परत राज्य शासनाला विनंती करतो, देवेंद्र फडणवीसला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल जाहीर करावा आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी फाइंडिंग्स आहेत ते जनतेसमोर आणावे अशी मी त्यांना विनंती करतो. असं तुम्हाला वाटतं का तो अहवाल पुढे आला तर तुम्ही कसे निर्दोष होते ते सिद्ध होईल, वरून तुमच्यावर कसे खोटे आरोप लावले गेले ते देखील जनतेला कळेल, असं वाटतं का तुम्हाला? मला हेच कळत नाही की 4 वर्षापूर्वी तो अहवाल राज्य शासनाने दिला. मग राज्य शासन हे भारतीय जनता पार्टीचं शासन किंवा देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल जनतेसमोर का येऊ देत नाही, हा माझा प्रश्न आहे. 10 पत्र लिहिली, 10 पत्र मी देवेंद्र फडणवीस साहेबांना, सरकारला अजून पत्र लिहिले, सचिवांना वगैरे, पण याच्या बाबतीत काही एक शब्द बोलायला राज्य शासन तयार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर आले तर तुम्हाला आनंद वाटेल का सगळ्याचा, राष्ट्रवादीचे नेते म्हणून? असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणतीही चर्चा नाही. जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही आहे. आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं की अजून वेळ गेलेली नाही, 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितच चांगलं होईल. आणि सुनील तटकरे यांनी याला खूप विरोध न करता असं म्हटलं की ते कोणत्या आशयातनं बोलले हे त्यांनाच माहीत. तुम्ही कशा प्रकारे बघताय संपूर्ण घटनाक्रमाकडे? ठीक आहे, जी अजितदादा यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यात सुनित्रताई आता प्रमुख आहेत किंवा बाकी जे प्रमुख मंडळी आहेत, तर त्यांनी त्यांच्या सर्व त्यांचे जे आमदार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही. सर, तुम्ही सुरुवातीला जेव्हा बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष खूप पुढाकार घेत होता, आता अचानक माघार घेण्याचं कारण काय? आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत. आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही. आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे, याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो. तुम्हाला वाटत नाही का 2 राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे, जी आधी 2 महिने आधी भूमिका होती परत त्याच प्रकारे? नाही, ठीक आहे ना, काही आमदार तशी भूमिका व्यक्त करत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमच्या पक्षात सध्या तरी याच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही. तुमचं वैयक्तिक काय मत आहे याबाबत, 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत? माझ्या वैयक्तिक मताला महत्त्व नाही, पक्षाच्या मताला महत्त्व आहे. तरी तुम्हाला काय वाटतं? त्या पक्षामध्ये चर्चाच नाही तर मला वाटण्याचा प्रश्न काय? खराब प्रकरणात जर बघितलं असेल तर नवीन नवीन
खुलासे समोर येत आहे. 29 आमदार जे आहेत ते खरातांना भेटले अशा प्रकारची माहिती आहे. पण केसरकरांचे का नाव घेतलं असं केसरकर स्वतः बोलत आहेत. कसं बघताय? कसं आहे याच्यामध्ये ज्या ठीक आहे फोटो अनेकांबरोबर असू शकतील, कुठेही कुठे गेलं कोणी फोटो काढतो, पण ज्यांचे त्याच्याशी घनिष्ठ संबंध होते, ज्या नेत्यांचं त्याच्याकडे जाणंही नव्हतं, बैठक होती, वारंवार त्यांच्याकडे जायचे, वारंवार त्यांचा सल्ला घ्यायचे, याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत. याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ते सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत आता SIT बसली आहे, चौकशी चालू आहे. योग्य ती चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांची त्यांचे घनिष्ठ संबंध होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. सरकार कुठेतरी हे खरातला प्रकरण- 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यातून आणखी काही बाहेर येईल? हां, अनेक गोष्टी बाहेर येतील. आता ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, अनेक नेत्याचे नाव येत आहेत की त्यांचे अनेक वेळा त्यांचं जाणं येणं होतं, बैठक होतं, त्यांच्या माध्यमातून अनेक पूजापाती त्यांनी केल्या आहेत. अनेक महिलासुद्धा त्या ठिकाणी जात होत्या. याची संपूर्ण चौकशी होईल की कशा पद्धतीनं हा गोरखधंदा अशोक खराचा त्या ठिकाणी चालू होता आणि कसे मोठे मोठे राजनेते याला बळी पडत होते, हे सुद्धा अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. ते सर्व जनतेसमोर आलं पाहिजे. हे संपूर्ण प्रकरण सरकार ज्या पद्धतीने हाताळते, त्यांच्या काही मंत्र्यावर आरोप होत आहे, आमदारांवर आरोप होत आहे, कुठंतरी दाबण्याचा देखील सरकारकडनं प्रयत्न होत आहे असं वाटतं का? असं मलाही वाटतं की सरकारच्याच काही मोठ्या नेत्याच्या बाबतीत नावं पुढे आलेले आहेत की त्यांचे घनिष्ठ संबंध होते. फक्त थातून मातून उत्तर देऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करू, असं करू, कारवाई तर झालीच पाहिजे. पण ज्या नेत्यांची, ज्या आमदारांची, ज्या खासदारांची त्याच्यावर अशोक खरातबरोबर बैठकी होत होत्या, वारंवार भेटणं होत होतं, त्यांच्या माध्यमातून पूजापाती ते करत होते, आपला हात दाखवत होते, अनेक विधी करत होते आणि अशा पद्धतीने त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे की त्यांनी अशा अशोक खरातसारख्या या महाराजाला इतकं प्रोत्साहन का दिलं. आता ज्या संपूर्ण गोष्टी पुढे येत आहेत त्याच्यासाठी सरकारने फक्त उडत उत्तर न देता कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, अशी सर्वांची मागणी आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार शिंदे गटातील ज्योती वाघमारे यांनी वक्तव्य केलं आहे की ऑपरेशन टायगर होणार आहे. राजकारणात नवी खलबत्ते जे आहे ते महिनाभरात दिसून येणार आहे. कसं वाटतं? असू शकतील नक्कीच, कारण की याची जेव्हा सखोल चौकशी होईल तेव्हा सत्ताधारी पक्षाचे कोण आमदार आहे, कोण नेते आहे, हे संपूर्ण समोर येतील ना. सगळ्यांचे नाव समोर येतील. अनेक नेत्यांची नावं, काही मंत्र्याचे नाव त्याच्यामध्ये आलेले आहेत, काही आमदारांचे नाव सरकारमधल्या त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या कोणालाही सरकारने वाचवलं नाही पाहिजे. कोणालाही न वाचवता आपल्या सत्ताधारी पक्षातले जरी नेते असले, आमदार असले तरी त्यांना न वाचवता सगळ्यांवर राज्य शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.